नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक व्यंकटेश भोजने इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपलं स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये येणाऱ्या कंबाईन प्री 2024 या कंबाईन प्री साठी जो महत्त्वाचे घटक आहेत, महत्त्वाचा घटक असणारा फिजिकल स्ट्रक्चर या घटकासोबत आपण चर्चा करणार आहोत। तर येणाऱ्या कंबाईन परीक्षेमध्ये साधारण जिओग्राफी जो असेल, हा जिओग्राफी तुम्हाला किती मार्काला असेल? आता पहा, गेल्या कंबाईन मध्ये जिओग्राफीचे 10 क्वेश्चन्स आले होते। ओके, 10 क्वेश्चन्स होते, पण मे बी असं प्रत्येक वेळेस असंच होईल असंही आपल्याला म्हणता येत नाही, कारण याच्या अगोदर नेहमीच जिओग्राफी हा सब्जेक्ट 15 मार्कांसाठी विचारण्यात आलेला आहे, किंवा मग यावेळेस तुम्हाला 10 मार्काला किंवा 15 मार्काला किंवा हे आणखीन काय करू शकतील पहा, तर हे 10 मार्क प्लेन जिओग्राफी विन 5 मार्क्स तुम्हाला एन्व्हायरमेंटला देतील, की जो जिओग्राफीचाच पार्ट आहे। म्हणजे प्लेन जिओग्राफी 10 मार्क्स अँड 5 मार्क्स तुम्हाला एन्व्हायरमेंटला, हे असं एकत्रित सुद्धा करू शकतात। सो त्यामुळे लक्षात ठेवा, या परीक्षेमध्ये तुम्हाला हे दोन्ही एकत्र येऊ शकतात। ठीक आहे, तर पाहूयात आता परीक्षेला विचारला जाणारा महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे महाराष्ट्राचा फिजिकल स्ट्रक्चर, प्राकृतिक रचना या घटकावर आपण चर्चा करणार आहोत। इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेची जी नॉन गॅझेटेड म्हणजे कंबाईनची बॅच आहे, ही कंबाईनची बॅच सुरू होती। तर प्रामुख्याने या ठिकाणी फाउंडेशनची बॅच आहे, आणि याच्यात मेन जे स्टार्टअप म्हणजे जे बॅचची लीडिंग करतात, तर ते निर्मल कुमार भोसले सर मेंटर आहेत ते, आणि हे महाराष्ट्रामध्ये PSI, ऑल महाराष्ट्रामध्ये PSI मागच्या कंबाईन परीक्षेमध्ये रँक 2 नी पास झालेले आहेत। त्यामुळे डायरेक्टली तुम्हाला अधिकाऱ्यांचं गायडन्स होईल। तर ज्यांना बॅच करायची आहे, तर त्यांनी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा केंद्राचा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे किंवा नंबर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन जॉईन करू शकता। साधारण तुम्हाला बॅचची फीस जर पाहिली असेल, ऑफलाईन असेल तर 9,999 आहे, ऑनलाईन असेल तर अगदी 4,999 मध्ये कंप्लीट कंबाईन प्री याचा सिलेबस कव्हर करून दिला जाणार आहे। दुसरे व्यक्ती आहेत पहा, सागर सोनवणे सर, इकॉनॉमिक्स अँड हिस्ट्री, महाराष्ट्रातला आपण ज्याला म्हणतो की ग्रेट माणूस, इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री। तुम्ही जस्ट फक्त पहा, एकदा लेक्चर ऐका, एकदा व्यवस्थित लेक्चर ऐका, तुम्हाला कळून जाईल काय लेक्चरची क्वालिटी असते। आणि महत्वाचं, लेक्चर ऐकून क्वेश्चन पहा, आयोगाने विचारलेले प्रश्न पहा, तुम्हाला जसेच्या तसे प्रश्न यांचे दिसतील। सागर करे सर, महाराष्ट्रामध्ये पुन्हा वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी पॉलिटीची, असं माधव जगताप सर जनरल नॉलेज, त्याच्यानंतर मी स्वतः जिओग्राफी, स्वप्नील हिरवळे सर, इप्पर सर, प्रदीप मोरे सर, अविनाश पत्तेवार सर, रेवण नाळे सर आणि ऋतुजा पवार मॅडम, अशी आमची टीम आहे। हे सर्वजण मी कंबाईन नॉन गॅझेटेड, ज्याला आपण कंबाईन PSI STI ASO आणि बाकी क्लर्क याच्या सगळ्या एक्झामसाठी येणाऱ्या 16 जूनला जी परीक्षा आहे त्यासाठी आपण तयारी करणार आहोत। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फिजिकल स्ट्रक्चर, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना हा टॉपिक पाहणार आहेत। बघा, तर मग टॉपिकला आपण सुरुवात करूयात। महाराष्ट्राची प्राकृतिक रचना। आता पाहायचंय काय रे प्राकृतिक रचना? प्राकृतिक रचना म्हणजे कशाची रचना? प्राकृतिक रचना म्हणजे पृष्ठभागाची रचना। कोणाच्या पृष्ठभागाची रचना? महाराष्ट्राच्या पृष्ठभागाची रचना। म्हणजे महाराष्ट्राचा पृष्ठभाग नेमका आहे तरी कसा, तर हे आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं। आता जनरल पहा, महाराष्ट्राच्या फिजिकल स्ट्रक्चरचे बेस 3 पार्ट आहेत, 3 विभाग आहेत। महाराष्ट्राचे प्राकृतिक किती विभाग आहेत? नंबर 1 त्यातला विभाग आहे तो म्हणजे कोकण, नंबर 1 चा विभाग आहे कोकण। दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे सह्याद्री, आणि तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे पठार। असं महाराष्ट्राचं फिजिकल स्ट्रक्चर किती पार्ट मध्ये विभागले? 3 पार्ट मध्ये विभागलेले आहे, त्यामध्ये कोकण, सह्याद्री आणि पठार। ठीक आहे, आता याच्यामध्ये जर पाहिलं तर हे जे 3 पार्ट आहेत हे तयार कसे आहेत, तर तुम्ही जर महाराष्ट्राचा मॅप काढला असेल तर हे आहेत कसे पहा। आता मी हे 2 मॅपच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो। पहिलं तर हा एक मॅप असेल, याच्यामध्ये हा या साईडला तुमचा खालचा जमिनीचा पार्ट आहे। ओके, आणि याच्यामध्ये इथपर्यंत साधारण हा अरबी समुद्राचा पार्ट आहे। म्हणजे हा जो पार्ट काढलाय मी, हा अरबी समुद्र आहे, हा अरेबियन सी, अरबी समुद्र। तुमचा कोकण कुठे येतो? मग तुमचा कोकणचा पार्ट जो आहे ना, तो इथे येतो। हा मधला जो पार्ट आहे हा कोकणचा आहे। ओके, आणि इथून पुढे तुमचा सुरू झालेला पार्ट म्हणजे हा जो पार्ट आला तो सह्याद्रीचा। ओके, आणि हा जो पार्ट येतो तो म्हणजे कशाचा येतो? पठाराचा। असं फिजिकल स्ट्रक्चर 3 पार्ट मध्ये विभागले। आता पहा, इथं जर कोकण जो दिसतो हा असाच, या ठिकाणी हा जो पार्ट येतो तो कोकणचा, इथं अरबी समुद्र असाच असेल, त्याच्यानंतर हा कोकण असाच असेल। दुसऱ्या एका मॅप मध्ये तुम्हाला आणखीन जास्त क्लिअर होईल, तो मॅप म्हणजे असा आहे। हा मॅप तुम्ही पाहिलेला असेल। ओके,
दोन मॅप मध्ये फरक काय? दोन मॅप मध्ये फरक असा आहे की हा जो मॅप आहे, आपण या साईडची जमीन इथं खोल जमीन आहे अरबी समुद्राची, आणि इथला या ठिकाणी सह्याद्रीची जमीन ही अशी उंच आहे, म्हणजे हा सह्याद्री, याची जमीन खोल आहे. म्हणजे आपण अरबी समुद्रातून कोकण आलो, जरा वर जाऊ, सह्याद्रीवरती आणखी खूप उंच जाऊ, त्याच्यानंतर पठारावर थोडं थोडं खाली येऊ. ही पहिली डायग्राम अशी आहे. आणि दुसरी ऍक्च्युअल महाराष्ट्राची डायग्राम या स्वरूपात. ही डायग्राम जे उतारानुसार काढलेली डायग्राम आहे, हा उतार आहे. याच्यामध्ये हा पूर्ण उंच असणारा सह्याद्री, म्हणजे तुम्ही अरबी समुद्राची जमीन खाली असेल, थोडं वर आली तो म्हणजे कोकणाची जमीन, थोडं जास्त खूप जास्त वर आली सह्याद्रीची, आणि हा उताराचा भाग तो म्हणजे पठाराचा. असं महाराष्ट्राचं फिजिकल स्ट्रक्चर हे 3 पार्ट मध्ये डिवाइड झाले. त्यातला पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे हा कोकणाचा. ओके. दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे हा मधला सह्याद्रीचा पार्ट आहे, आणि तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे हा पठाराचा पार्ट आहे. मग यातला जो पहिला कोकणाचा पार्ट आहे, या कोकणा संदर्भात आपण माहिती पाहू. आता पहा, पहिला पार्ट कोकण कसा आहे. कोकण तर या साईडला मी इथं तुम्हाला कोकण ऍक्च्युअल काढून दाखवतो. याच्यात आता इथं मी सह्याद्री पर्वत काढलेला आहे, मग हा कोकण आहे. ओके. मग हा मधला या साईडचा पार्ट म्हणजे सह्याद्री. आपल्यासाठी इथं महत्वाचं काय, आपल्यासाठी पूर्ण महाराष्ट्र जवळपास हा सगळा या साईडला महाराष्ट्र आहे, म्हणजे इकडचा पार्ट आला पठाराचा, हा पार्ट आला कोकणचा, हे 3 पार्ट. मग पूर्ण महाराष्ट्राची रुंदी किती आहे? 800 किलोमीटर. पूर्ण महाराष्ट्राची रुंदी 800 पैकी कोकणात नियर अबाउट 40 ते 60 किलोमीटर पर्यंतचा भाग कोकणात आलेला आहे. 40 ते 60 किलोमीटरचा भाग. नियर अबाउट साधारण लेस दॅन 10%, 10 किलोमीटरचा भाग हा सह्याद्रीचा मागे पुढे उताराचा एरिया जो आहे तो साधारण हा मधला 10. म्हणजे इथं 40 गेलं, इथं साधारण 10 गेलं, याचा अर्थ टोटल 800 आहे महाराष्ट्र. इथं 40 गेलं, 10 गेलं, म्हणजे राहिलेला पठाराचा भाग हा किती किलोमीटरचा आहे? तो 750 किलोमीटरचा. पहा, याच्या प्रत्येक पार्टवर आयोगाने मागे क्वेश्चन विचारलेले आहे. कोकणाची रुंदी किती? साधारण 40 किलोमीटर आहे. सह्याद्री हा साधारण 10 किलोमीटरचा. तर पठाराचं रुंदी किती म्हटलं तर पठाराची रुंदी 750 किलोमीटर ही पठाराची रुंदी झाली. ओके. आता जो कोकण आहे हा महाराष्ट्राच्या साधारण किती टक्के एरिया घेतलेला आहे कोकणाने? कोकणाने महाराष्ट्राच्या एकूण एरियापैकी नियर अबाउट 10% एरिया घेतलेला आहे. कारण या कोकणचं क्षेत्रफळ पहा, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तुम्ही ऐकलं असेल 3,07,728 स्क्वेअर किलोमीटर. हे कोणाचं क्षेत्रफळ आहे? महाराष्ट्राचं. महाराष्ट्राचं 3,07,728 आहे. पण यापैकी कोकणाचा एरिया हा जवळपास किती आहे? 30,728 स्क्वेअर किलोमीटर. साधारण 3,07,000. ओके. साधारण मग कोकणाचा एरिया 30,000 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे पहा, आकड्यामध्ये थोडं खालीवर होऊ शकतं, पण नियर अबाउट तुमच्यासाठी महत्वाचा घटक काय आहे की 10% एरिया हा कोणाच्या वाट्याला आलाय? कोकणाच्या. मग हा साधारण इथला एरिया हा 10% झाला. दुसरं, त्याच्यानंतर हा जो पठार आहे या पठाराचा एरिया किती टक्के? आता ढोबळ मानाने जर विचार केला तर पठाराचा एरिया 90%. एक्झॅक्टली जर विचार केला तर किती आहे? साधारण 86.7% एरिया हा पठाराचा आहे. आणि मधलेला आता हा 86 आला, हा 10% आला, मधला राहिलेला जवळपास किती टक्के? साधारण 3.5% एरिया, हा 3.3% एरिया हा तुमचा सह्याद्रीचा एरिया येतो. म्हणजे महाराष्ट्राचं फिजिकल स्ट्रक्चर किती पार्ट मध्ये डिवाइड झाले? 3 पार्ट मध्ये डिवाइड झाले. नंबर 1 कोकण. आता तुम्हाला जनरल मग कोकणाविषयी काय काय विचारलं जातं पहा. पहिला पार्ट आहे कोकण. कोकणाविषयी काय काय विचारलं जातं तर कोकणचं स्थान कुठे आहे? कोकण. कोकणचं स्थान तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग कोकण कुठे आहे म्हणल्यास तुम्ही काय सांगाल? कोकण अरबी समुद्राच्या पूर्वेस आणि सह्याद्रीच्या पश्चिमेस हे झालं स्थान. अरबी समुद्राच्या पूर्वेस आणि सह्याद्रीच्या पश्चिमेस स्थान झालं. मग कोकणाचा पहिला पॉईंट तुम्हाला अभ्यास करताना स्थान अभ्यास करायचा आहे. कोकणाचा दुसरा पॉईंट कोणता अभ्यास कराल तुम्ही? विस्तार. कोकणचा विस्तार पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल. विस्तार कुठून कुठेपर्यंत आहे? उत्तरेस या ठिकाणी एक नदी आहे दमणगंगा. उत्तरेस कोणत्या नदीपासून कोकणची सुरुवात झाली? दमणगंगा. दक्षिणेस कोणत्या नदीपर्यंत कोकण आहे? तेरेखोल. म्हणजे विस्तार कसा आला? दमणगंगा नदीपासून तेरेखोल नदीपर्यंत विस्तार झाला. आता उत्तर दक्षिण लांबी. आता इथं बऱ्याच वेळेस मिस्टेक होते पहा. कोकणाची सिंपल तुम्हाला लांबी विचारली वरून खाली, तर कोकणाची उत्तर दक्षिण जी लांबी आहे वरून खाली ही, तर ही 560 किलोमीटर आहे. उत्तर दक्षिण लांबी किती आली रे? 560 किलोमीटर उत्तर दक्षिण लांबी. पण कोकणाच्या समुद्र किनाऱ्याची लांबी विचारलं. समुद्र किनारा, कोकणाचा समुद्र किनारा याची लांबी किती आहे? 720 किलोमीटर.
समुद्र किनाऱ्याची लांबी 720 किलोमीटर. 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा किती जिल्ह्याला टच आहे? कोकणातील 7 जिल्हे आहेत, या 7 जिल्ह्याला तो टच आहे. 7 जिल्ह्याला. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पालघर या जिल्ह्याला जवळपास 102 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. दुसरं ठाणे या जिल्ह्याला 25 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. तिसरं बृहन्मुंबई. आता पहा, बृहन्मुंबई किंवा बृहन्मुंबई, या बृहन्मुंबई जिल्ह्यामध्ये 2 जिल्हे येतात. एक येतं मुंबई उपनगर आणि याच्यात दुसरा येतो मुंबई शहर. या दोघांना मिळून 114 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. त्याच्यानंतर चौथा भाग आहे रायगड. रायगड जिल्ह्याला 122 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. पाचवा भाग आहे रत्नागिरी, याला 237 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. आणि लास्ट 6वा पार्ट तो म्हणजे सिंधुदुर्ग. या सिंधुदुर्गला 120 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. हे सगळं कितीचं डिस्ट्रीब्युशन केलं आपण? 720. कोकणचा जो 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे हा या 6 पार्ट मध्ये ऍक्च्युअल 7 जिल्ह्यामध्ये तो डिवाइड झालेला आहे. मग 7 जिल्ह्यामध्ये कसा? याच्यात 2 जिल्हे येतात बृहन्मुंबईमध्ये. ओके, मग हा तर कोकण आला. त्याच्यानंतर समुद्र किनारा झाला. आता कोकणच्या रुंदीबद्दल जर पाहायचं असेल, म्हणजे तुम्ही अभ्यास करताना तुमचे कोणते कोणते पॉईंट क्लिअर असावेत, तुम्ही काय काय कोकणमध्ये पाहत जावं, एवढं आजच्या लेक्चरमध्ये मी क्लिअर करतोय. किंवा सह्याद्रीमध्ये तुम्ही कशा कशाचा अभ्यास करावा, पठारामध्ये तुम्ही कशा कशाचा अभ्यास करावा, तर कोकणची रुंदी पहा. आता कोकणची खालच्या साईडला जर रुंदी पाहिली दक्षिणेला, तर कोकणची खाली रुंदी कमी आहे. आणि अभ्यास करताना सेम असंच मॅप काढायचा. डायरेक्टली मॅप काढलं की तुम्हाला तो सोपा जातो, तो लक्षात राहतो आणि तो विषय समजतो तुम्हाला. कोकणची खाली रुंदी कमी आहे म्हणजे याचा अर्थ दक्षिणेला रुंदी कशी झाली रे? कमी झाली. आणि उत्तरेला रुंदी जास्त. म्हणजे याचा अर्थ तुम्ही वाक्य कसं करू शकता? दक्षिण ते उत्तर रुंदी काय होते? वाढते. दक्षिण ते उत्तर कोकणची रुंदी काय होत जाते? वाढत जाते. या स्वरूपात तुम्ही ते वाक्य पाहू शकता. रुंदीबद्दल हे वाक्य झालं. त्याच्यानंतर आता पहा, कोकणची हायएस्ट रुंदी कुठे? हा पण मागे क्वेश्चन विचारलाय. कोकणची सर्वात जास्त रुंदी ही कोणत्या साईडला, म्हणजे कुठे आहे? कोकणची सर्वात जास्त रुंदी जी आहे ही उल्हास नदीच्या पात्रामध्ये ठाणे अँड मुंबई उपनगर या जिल्ह्याच्या बाउंड्रीवर सर्वात जास्त रुंदी 80 किलोमीटर पर्यंत आहे. ऍव्हरेज रुंदी 40 किलोमीटर आहे. पण ठाणे आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर उल्हास नदी वाहते. या उल्हास नदीच्या पात्रामध्ये कोकणची रुंदी साधारण किती किलोमीटर पर्यंत? 80 किलोमीटर. पण कोकणची सर्वात कमी रुंदी ही कुठे आहे? तेरेखोल नदीच्या पात्रात. कोकणची सर्वात कमी रुंदी ही कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तेरेखोल नदीच्या पात्रामध्ये कोकणची रुंदी कमी आहे, तर उल्हास नदीच्या पात्रामध्ये कोकणची रुंदी जास्त आहे. तर हे रुंदी संदर्भात पाहिलं. मग कोकणाचं आणखीन काय पाहावं तुम्ही अभ्यास करत असताना? पुढे पाहावं कोकणातील पर्जन्य. कोकणातील पर्जन्य कसं आहे? कोकणाचं पर्जन्य काय? खालच्या साईडला पाऊस कमी पडतो आणि कोकणामध्ये खाली पाऊस कमी आहे. पण जसं कोकणातून आपण वरच्या कोकणात जाऊ का, तर पावसाचं खाली पाऊस जास्त पडतो. सॉरी वाक्य रिपीट करतोय. खाली पाऊस जास्त पडतो, वर गेले की पाऊस कमी होतो. म्हणजे वाक्य काय झालं रे? दक्षिण ते उत्तर कोकणातील पर्जन्य काय होत जातं? वाढते. दक्षिण ते उत्तर कोकणातील पावसाचं प्रमाण वाढत जातं. खालच्या साईडला कमी असतो तो, वरच्या साईडला तो काय होत जातो? वाढत जातो. हे पर्जन्याबद्दल झालं. त्याच्यानंतर आता कोकणाच्या उंचीबद्दल तुम्ही कसा अभ्यास करावा? उंचीबद्दल अरबी समुद्राकडून सह्याद्रीकडे गेले की उंची वाढत जाते. अरबी समुद्राकडून सह्याद्रीकडे कोकणची उंची काय होत जाते? वाढत जाते. या स्वरूपात तुम्ही उंचीचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही आणखीन काय पाहावं याच्यात? पहा, हे सगळं कोकणमध्ये अभ्यास काय? कोकणचे स्वरूप अभ्यास करावा. आणखी कोकणचा स्वरूप कसं आहे? कोकण किनाऱ्याचं स्वरूप कशा स्वरूपाचा किनारा आहे? तर कोकण किनाऱ्याचं स्वरूप सबसिडन्स म्हणजे निमग्न आहे. कोकण किनारा हे स्वरूप काय झालं? निमग्न म्हणजे कोकण खचलेला आहे. कोकण खचलेला म्हणजे निमग्न झालेला. ओके, खाली गेलेला, याला सबसिडन्स म्हणतात. आता ऍक्च्युअली मी तुम्हाला हे का सबसिडन्स झाला वगैरे सगळं क्लिअर करू शकतो, पण आपल्याकडे तेवढा टाइम नाहीये. ओके, सो आता लक्षात ठेवा कोकणचं स्वरूप कसं म्हटलं तर निमग्न. ऍक्च्युअल तुमच्या माहितीसाठी हे पुढचं एक सांगून देतो. निमग्न कसं? तर तुम्ही जर भारताचा किनारा पाहिला, हा सगळा भारताचा किनारा, तर भारताचा सर्व पश्चिम किनारा हा निमग्न मध्ये मोडतो. तर भारताचा सर्वच पूर्व किनारा हा उन्मग्न मध्ये मोडतो. ओके, हे क्लिअर आलं. स्वरूप झालं. कोकण किनाऱ्याचा प्रकार कसा? जर तुम्हाला असं विचारलं कोकण किनाऱ्याचा प्रकार, कोकण कोणत्या प्रकारचा किनारा आहे? तर कोकण किनाऱ्याचा प्रकार रिया. किनाऱ्याचा प्रकार कोणता आला? रिया. इथपर्यंत क्लिअर का? हे सगळं तुम्हाला लक्षात, हे कोकणचा अभ्यास करत असताना हा एक बेस तुम्हाला मी करून दिलाय.
हे पहिलं तुम्ही इंट्रोडक्शन असं पाहायचं. जसं कोकणचं सगळं इंट्रोडक्शन पाहिले, सेम अभ्यास करताना सेम इंट्रोडक्शन तुम्ही याचा अभ्यास करू शकता सह्याद्रीचं. मग सह्याद्रीचं स्थान, विस्तार, लांबी, रुंदी, त्याच्यानंतर मग सह्याद्रीचं टोटल रुंदी. आता कोकण हे एक महाराष्ट्रात आहे, पण सह्याद्री हा जो पर्वत आहे हा फक्त महाराष्ट्रात नाहीये. सह्याद्री हा देशातल्या 6 राज्यामध्ये जवळपास 1600 किलोमीटर लांबीचा हा पर्वत आहे. म्हणजे 1600 किलोमीटर लांबीचा पर्वत किती राज्यात डिवाइड झाला? 6 राज्यामध्ये. ओके, सो आता कोकण मी जनरल सांगतोय की जसं तुम्ही कोकणाचं मी सांगितलंय पॉइंट, सेम ॲज इट इज पॉइंट तुम्ही सह्याद्रीचे पाहिजे. मग प्रत्येकाचं काय काय ठिकाण आहे सगळंच असं सेम असंच, याच्यातले काही पॉइंट तुम्हाला सेम पठाराला पण अप्लाय होतात. म्हणजे हे सगळं तुम्ही पाहत जा. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही काय करायचंय, आता कोकणातले भूरूपे. मग आता जे मागच्या स्लाइडमध्ये आपण काय पाहिलं, मागच्या स्लाइडमध्ये आपण याचा अभ्यास केला की कोकणामध्ये काय काय. मग हा सह्याद्री. आता हा जो पार्ट आला कोकण, मागच्या स्लाइडमध्ये आपण कशाचा अभ्यास केला? मागच्या स्लाइडमध्ये कोकणचे जनरल जे काही आहे हे सगळं आपण पाहिलं. आता आपण कोकणामध्ये असणारे भूरूपे पहा, याच्या नावातच आहे भूरूपे. म्हणजे आपण कोकणातील काय पाहतोय? आपण कोकणातील लँडफॉर्म्स पाहतोय. कोकणात कोणते लँडफॉर्म्स तयार झालेले आहेत, आणि मग कोकणातील लँडफॉर्म्स तयार होत असताना मग पहिले लँडफॉर्म्स कोकणामध्ये काय तयार झालेलं आहे त्याला आपण म्हणतो भूशीर. आता भूशीर ही एक संकल्पना आहे. बरं, भूशीर पाहत असताना तुम्ही त्याच्यानंतर कोकणातील भूशीर पहा. त्याच्यानंतर दुसरी एक संकल्पना इथंच येते स्ट्रेट्स. स्ट्रेट म्हणजे सामुद्रधोनी. ही पण संकल्पना क्लिअर करून घ्या, हे काय फरक असतो तो. त्याच्यानंतर भूशीर झालं. कोकणातलं दुसरं लँडफॉर्म आहे ते म्हणजे आखात. ओके, आता भूशीर आणि आखात काय असतं पहा. तुम्ही जर कोकण असा दिसतो अगदी स्ट्रेट आहे का रे कोकण, ऍक्च्युअल मध्ये पाहिला असेल तिथं कोकणाच्या किनाऱ्यावर आपण गेलो, असा सरळ येतो का? सरळ नसतो तो. तर तो कसा असेल, असा मध्ये बाहेर आलेला असतो. ओके, हाच पार्ट मी इथं काढलाय. आणि इकडं हा सगळा जमिनीचा साईड, ही सगळी जमीन असेल. येस ना. मग आता कोकण मध्ये पहा, इथं सगळं पाणी असेल, हे सगळं पाणी. मग हे पाणी आलं, खालच्या साईडला पण पाणी आलं, आणि या दोन पाण्याच्या मध्ये ही कोण आली? जमीन आली. पाण्याच्या मध्ये जमीन आली. म्हणजे जमीन म्हणजे भू, शीर म्हणजे शिरणे. भू म्हणजे जमीन, शीर म्हणजे शिरणे. कोणामध्ये शिरणे? पाण्याच्या मध्ये. कोण शिरणे? जमीन शिरणे. दोन पाण्याच्या मध्ये जमीन शिरली त्याला नाव असतं भूशीर. ओके, त्याला हेडलँड असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर बे. बे बे म्हणजे याला आखात म्हणतात. पहा, याला इंग्लिशमध्ये बे असं नाव आहे. तुम्ही ऐकलं असेल बे ऑफ बेंगॉल. पहिला आपण आखात म्हणजे काय? आखात म्हणजे हे भूशीर, जमीन शिरली. हे पण भूशीर, जमीन शिरली. आता भूशीरच्या मध्ये पाणी शिरलं, म्हणजे जमिनीच्या मध्ये पाणी शिरलं तर आखात. जमीन शिरलं की भूशीर, पाणी शिरलं की आखात. मातावा जमीन मध्ये पाणी शिरलं म्हणजे हे आखाताचा भाग. या आखातालाच आपण म्हणतो बे इंग्लिशमध्ये. तुम्ही ऐकलं असेल बे ऑफ बेंगॉल. बे ऑफ बेंगॉल म्हणजे कसं? समजा हा भारताचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर हे या ठिकाणी असं म्यानमार आहे आणि असं इकडं. तुम्ही जर पाहिलं तर हे भूशीर असेल इंडियाचं. ओके, नाव हे पण भूशीर असेल, इकडे म्यानमार पण असेल. आता इथं कसं आहे, इथं पाणी असं मध्ये शिरलंय. पाणी कोणाच्या? जमिनीच्या मध्ये. कोण शिरलं? पाणी शिरलं म्हणजे हे आखात. इथं आपण पाहिलं पाणी शिरलं की याला आखात नाव दिलं. जसं इथं पण आपण पाहतो, जर गुजरातचा पार्ट आपण मोठा काढला तर हा असा निघतो. याच्यामध्ये हे जमीन आहे, भूशीर आहे. हे पाणी आहे, आखात आहे. हे भूशीर आहे, हे पाणी आखात आहे. म्हणजे गुजरातमध्ये तुम्ही ऐकलं असेल खंबातचे आखात. खंबातचे आखात म्हणजे हा आखाताचा पार्ट, म्हणजे हे असं पाणी मध्ये गेलेला पार्ट. म्हणजे तुम्ही असा अभ्यास करा, डायग्राम अशा काढा. कोकण जेव्हा कराल तेव्हा सगळ्या अशा डायग्राम काढायच्या. मग भूशीर झालं, आखात झालं. त्याच्यानंतर कोकणमध्ये तुम्ही आणखीन काय अभ्यास करू शकता? कोकणमध्ये खलाटी, याचा अभ्यास तुम्ही करू शकता. खलाटी म्हणजे काय? हा जो कोकण आहे या कोकणाचे 2 पार्ट पडतात. या कोकणाचे किती पार्ट पडतात? 2 पार्ट पडतात. एक हा जो अरबी समुद्राकडचा पार्ट आहे आणि दुसरं सह्याद्रीकडचा पार्ट. मग कोकणमधील हा कोकणमधील अरबी समुद्राकडचा म्हणजे हा पार्ट, ज्याची उंची अर्थातच याच्यापेक्षा बघा इथं सह्याद्री आहे. मग हा एक आणि हा एक. कोकण मधला अरबी समुद्राकडच्या पार्टची उंची कमी असेल आणि सह्याद्रीकडच्या पार्टची उंची जास्त असेल. मग कोकण मधील हा कोकण आहे समजा, तर या कोकण मधील अरबी समुद्राकडील कमी उंचीच्या सपाट मैदानी प्रदेशाला खलाटी म्हणतात. कोकण मधील अरबी समुद्राकडील
अर्थात उंची कमी असेल आणि इकडे नद्या अशा वाहत येतील, गाळ इथं थोड्या प्रमाणात गाळ साठवतील आणि हा सपाट भाग बनलेला असेल. इथं काही एकच नदी येणार आहे का, अशा खूप साऱ्या नद्या येतात, म्हणजे सगळं सपाट 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 असं तयार झालंय. मग कोकणमधील अरबी समुद्राकडील उंची कशी असेल रे, उंची कमी असेल. कोकणमधील अरबी समुद्राकडील कमी उंचीच्या दुसरं सपाट मैदानी प्रदेशाला, सपाट मैदानी प्रदेशाला काय नावाने ओळखलं जातं, खलाटी. लॉजिकली काय लक्षात ठेवा, ख खलाटी, खलाटी म्हणजे खालचा, खालचा म्हणजे कमी उंचीचा भाग. याच्यात चौथं जे भूरूप येतं ते म्हणजे वलाटी. आता पहा, वलाटी म्हणजे पण सिंपल आहे, कोकण मधीलच, कोकण हा कोकणच, पण सह्याद्रीकडचा पार्ट. सह्याद्रीकडचा पार्ट म्हणजे उंची कशी असेल, जास्त. बघा याला काय म्हणालो आपण, कमी उंचीचा, याला म्हणतो आपण जास्त उंचीचा. हा सपाट मैदान आहे तर हा डोंगराळ असेल, म्हणजे व्याख्या कशी होईल तुमची, कोकण मधील, हा कोकण आहे, सह्याद्रीकडील जास्त उंचीच्या डोंगराळ भागाला वलाटी. वलाटी, सो वलाटी म्हणजे वरचा, असं लक्षात ठेवा. ख खालचा, खालचा म्हणजे कमी उंचीचा, लॉजिकली कळतं आपल्याला. वरचा, वरचा म्हणजे जास्त उंचीचा. आणि मग कमी उंचीचा म्हणजे कोणाकडे असेल कमी उंचीचा, कोकणात अरबी समुद्राकडे उंची कमी असेल, हे बेसिक आहे. त्याच्यानंतर उंची कोणाकडे जास्त असेल, सह्याद्रीकडे उंची जास्त असेल, म्हणजे तुम्हाला हे दोन्ही क्लिअर होऊन जातात, खलाटी आणि वलाटी. हे कोकणाचे दोन भूरूप. त्याच्यानंतर कोकणामध्ये आणखीन काय पाहू शकता तुम्ही, आयलँड्स. आयलँड्स याला आपण म्हणतो बेटे, कोकणातील बेटे. अभ्यास करताना सेम अशा स्वरूपात करा, कोकणातील बेटे. मग तुम्ही अभ्यास करताना बेटामध्ये 7 बेटांचं शहर कोणतं, मुंबई शहर. मुंबई शहर आपण अभ्यास केलेलं असतं, 7 बेटांचं शहर आहे. मग कोणते 7 बेटे आहेत बघा, मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा, परळ, वरळी, माझगाव, माहीम आणि मुंबई, हे 7 बेटे. मग आता सध्या कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावर कोणतं बेट आहे याचा अभ्यास करायचा. मग तुम्ही जर पालघर जिल्हा पाहिलं, पालघर किंवा ठाणे या जिल्ह्याच्या किनाऱ्यावर साष्टी सालसेट बेट आहेत, साष्टी सालसेट बेटे. ओके, मग मड हे बेट कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आहे, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आहे. त्याच्यानंतर कुरुटे, कासा, अंजदेव, घारापुरी, खांदेरी, उंदेरी रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्या कुरुटे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यावर आहे. कुरुटे हे जे बेट आहे हे सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा, बेटाचं नाव आहे कुरुटे. सिंधुदुर्ग हा किल्लाच आहे आणि तो कुरुटे नावाच्या बेटावर आहे. इथपर्यंत या स्वरूपात बेटांचा अभ्यास करा. बर, महाराष्ट्राचा करत असताना मग सगळ्या बेट महाराष्ट्रात कुठं काय कसे बेटे आहेत हे सगळं. ओके, आता ऍक्च्युअल पुन्हा प्रत्येकाच्या मागे संकल्पना आहे, पण मी जस्ट तुम्हाला आता ओव्हरऑल एक लुक देतोय की नेमकं कसं अभ्यास करत राहा. 6 बेटे झालं. 6 तुम्ही काय अभ्यास कराल, 6 याच्यामध्ये कोकणातील नद्या अभ्यास करा. कोकणातील नद्याची ट्रिक तयार करा. जसं आपण म्हणतो, दमून वरचा सूर्य वैतागला, ताण घेऊन भात उल्हासाने पातळ आंब्यासह कुंडलिका बरोबर खाल्ला. आता या कोकणातील अशा नद्या आहेत. ओके, मग तसं कोकणातील नद्यांची उत्तर ते दक्षिण ही ट्रिक असली पाहिजे. आता याच्यात मी आता जी सांगितली ते अर्धे नद्या आहेत. कुंडलिका बरोबर खाल्ला, काल भोगावती सावित्री भारजाने जोग वशिष्ठी शास्त्री बुवांचा काजळ घालून मुचकुंदी काला करून शुक्रवारी देवगडावरून अचरागडावर काळ्या ताटात आणला. जवळपास कोकणातल्या इथं 23-24 नद्या कव्हर होतात. म्हणजे एवढ्या नद्या कोकणातल्या कव्हर करायच्या तुम्हाला. आणि हे काय करतात आयोगामध्ये प्रश्न विचारताना, कधी कधी डायरेक्ट वरून खाली विचारतात. म्हणजे क्रम लावा, नद्याचा उत्तर टू दक्षिण क्रम किंवा नद्याचा दक्षिण टू उत्तर क्रम. मग तुम्हाला असा क्रम विचारला जातो. मग लॉजिकली तुम्ही सगळ्याला तयार पाहिजेत. कसाही प्रश्न विचारू देत, तुम्ही जर रेडी असाल तर प्रॉब्लेम नाही येणार. फक्त तुम्ही तयार असलं पाहिजे. वरून खाली विचारू दे, खालून वरी. मग कोकणातील नद्या अभ्यास करा. नद्या अभ्यास केलाय की लगेच कोकणातील खाड्या अभ्यास करा. 7 नंबर आला, कोकणातील खाड्या. खाड्या म्हणजे इश्युरीज. पुन्हा खाडीची संकल्पना काय असते, खाडीच्या संदर्भात तुम्हाला बायोडायव्हर्सिटी याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. बायोडायव्हर्सिटी, जगामध्ये हायएस्ट बायोडायव्हर्सिटी ही खाड्यांच्या प्रदेशात असते. जैवविविधता याच्यावर पडतो. मग कोणती नदी कोणती खाडी तयार करते, म्हणजे जस्ट आपण म्हणतो दातीवरे खाडी, वसईची खाडी, ठाण्याची खाडी, रोह्याची खाडी, बानकोटची खाडी, विजयदुर्गची खाडी, अशा जयगड खूप साऱ्या खाड्या. हे तुम्हाला नद्या आणि खाड्या हे एकत्रितपणे म्हणजे काय, ऍक्च्युअल नद्या अशा डायग्रामच काढली पाहिजे. जसं आपण म्हणतो पहा, वैतरणा नदी, ही वैतरणा अशी काढायची, त्याच्या उपनद्या काढायच्या वरच्या साईडनं. मग तानसा काढली आपण, मग या स्वरूपात तानसा ही खालच्या साईडनं. बर, त्याच्यानंतर सूर्या, मग इथं पिंजाळ, हे या स्वरूपात हे असं पूर्ण वैतरणीचं स्ट्रक्चर काढायचं. मग याच्यातली वैतरणीची लेंथ किती, 154 किलोमीटर वैतरणीची लेंथ, ही 154 किलोमीटर. इथं टाकायचं त्याचा उगम, उगमाचं ठिकाण टाकायचं त्र्यंबकेश्वर, की ज्या त्र्यंबकेश्वरला तुमची गोदावरी उगम पावते त्याच त्र्यंबकेश्वरला वैतरणा उगम पावते.
फक्त गोदावरी त्र्यंबकेश्वरला उगम पाहून राईट साईडला जाते, ती लेफ्टला जाते. या वैतरण्यावर असणारा डॅम काढायचा मोडक सागर, जलाशयाचं नाव टाकायचं शंकर सागर. म्हणजे जसं वैतरणा काढली सेम तशी खाली उल्हास काढायची, या उल्हासच्या उपनद्या काढायच्या. मग हे या स्वरूपात स्ट्रक्चर तयार करायचं. मग कोकणातील नद्या आणि मग नद्या केलं की याच्या मुखाला म्हणजे मुख कशाला म्हणतात, जिथं नदी समुद्राला मिळते त्याला नदीचे मुख म्हणतात. या मुखामध्ये समुद्राचं पाणी शिरलं, बघा समुद्राचे पाणी नदीच्या मुखात जर शिरलं तर इथं खाड्या पण तयार होतात. म्हणजे मग तुम्हाला खाडी इथं तयार करायच्या आणि मग त्या खाड्याचा अभ्यास करायचा, कोणती नदी कोणती खाडी तयार करते. या स्वरूपात तुमचं एक स्ट्रक्चर पाहिजे. मग आता खाडी झालं, पुढे कशाचा अभ्यास कराल तुम्ही, कोकणातील नद्या झाल्या, खाड्या झाल्या, पण आणखीन एक घटक बुशिर आणि अखात याचा अभ्यास करताना आणखीन एक लँडफॉर्म इथं अभ्यास करता येतो तुम्हाला, ते म्हणजे बीच. याच्यावर पण विचारलं जातं की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता बीच तयार झालेला आहे. हा बीच हे डिपॉझिशनल लँडफॉर्म आहे. डिपॉझिशनल म्हणजे संचयनामुळे तयार झालेला लँडफॉर्म आहे. कोकणामध्ये आखाताच्या प्रदेशात म्हणजे ऍक्च्युअल आखाताच्या प्रदेशात, हा जो आखात आहे तो आखाताच्या प्रदेशात नद्या गाळाचे संचयन करतात, त्यामुळे बीच तयार होतात. तर हे बीच आले. त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला याच्यातलं 9 नंबरचं एक लँडफॉर्म ते म्हणजे पोर्ट्स. पोर्ट्स म्हणजे बंदरे. अभ्यास करत असताना मग बंदरे, हे बंदराचा अभ्यास कसं कराल, डायरेक्टली इंडियाचा मॅप घ्यायचा, पहिले इंडियाचे बंदर त्याच्यात भरून काढायचे, त्यातले महाराष्ट्राचे बंदर, मग त्याची पार्श्वभूमी, हा सगळा अशा स्ट्रक्चर तयार करायचं. हे सगळं जेव्हा तुम्ही अभ्यास करताना तेव्हा तुमचा एक फिजिकल स्ट्रक्चर संपतं, ते म्हणजे कोकण. आता तुम्ही हे मी तुम्हाला जस्ट मेन पॉईंट पटापट त्यातले काय काय घटक येऊ शकतात आणि ते कसं केले पाहिजेत या स्वरूपात मी हे सगळं क्लिअर केलेलं आहे. मग जसं तुम्ही हे कोकणाला अप्लाय कराल ना, तसे असे सर्व लँडफॉर्म्स, पण ते वेगळे लँडफॉर्म्स की जे सह्याद्रीत तयार होतात. मग जसे कोकणामध्ये 9 लँडफॉर्म्स तयार झालेत का, तसं तुमच्या सह्याद्रीच्या भागामध्ये तुमचे वेगवेगळे 5-6 लँडफॉर्म्स तयार होतात. मग सह्याद्रीमध्ये भूरूप आहे. मग सह्याद्रीमध्ये तुम्ही कोणते लँडफॉर्म्स करू शकता पहा. पहिलं जसं कोकणाचं आपण जनरल पाहिलं होतं पहा, पहिल्याच मॅपमध्ये आपण काय पाहिलं, कोकणाचं लोकल जनरल काय 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 स्थान विस्तार लांबी रुंदी हे सगळं, आणि पुन्हा कोकणाचं स्पेशल आपण सुरू केलं. सेम दॅट सह्याद्रीचं पण तुम्ही पहिलं जनरल पाहायचं, स्थान विस्तार लांबी रुंदी पर्जन्य, त्याच्यानंतर उंची, सरासरी उंची कशी वाढते कशी कमी होत जाते, पर्जन्य कसं वाढतं कसं कमी होत जातं, हे सगळं कोकण सह्याद्री पाहायचं. सह्याद्रीचं स्वरूप पाहायचं, जसं नाही का आपण मागच्या स्लाइडमध्ये कोकणाचं स्वरूप पाहिलं होतं, कसं आहे निमग्न, आणि प्रकार कसा पाहिला रिया, तसं सह्याद्रीचं स्वरूप कसं, सह्याद्री प्रस्तरभंगीय स्वरूपाचे ज्वालामुखीचा उद्रेक, आणि लावा कोणत्या प्रकारचा, बेसिक लावा. म्हणजे हे प्रकार आणि स्वरूप झाले सह्याद्रीचे. आणि मग सह्याद्री सगळा झाला की सह्याद्रीतील लँडफॉर्म्स हा तुमचा दुसरा पार्ट सुरू होतो. मग सह्याद्रीतील लँडफॉर्म्स मध्ये पहिला जो लँडफॉर्म्स तुम्हाला येतो, पटापट मी तुम्हाला जस्ट लँडफॉर्मची नावं सांगतो. काय येतं, पिक्स. पिक म्हणजे काय असतात, पिक्स म्हणजे शिखरे असतात. सह्याद्रीमध्ये जे काही शिखरे आहेत, आता शिखरे याला पण तुम्हाला टेक तयार करा. कसं चक्कर घालतोय मला, तारा भीमा हसत पळत राजगडाच्या रायरेश्वरा मागे आल्या, या स्वरूपाची ही ट्रिक आहे की ज्याच्यात शिखरांचा उतरता क्रम याचा क्रमाने अभ्यास केलेला आहे. आता तुम्हाला ट्रिक मध्ये कसं मी हसतो हा एक ट्रिक आहे, पण याच्यात सर्व शिखरे येत नाहीत, तर तुम्हाला ट्रिक ती वेगळ्या स्वरूपाची ट्रिक तुम्हाला करावी लागते. ओके, म्हणजे कसं चक्कर घालतोय मला, तारा भीमा हसत पळत राजगडाच्या रायरेश्वरा मागे आल्या, या स्वरूपाची ही ट्रिक आहे याची. जवळपास त्याच्यात 15-20 शिखरे हे तुमचे उतरत्या क्रमाने ऍक्युरेट कव्हर झालेले आहेत. मग हे शिखरे आले. त्याच्यानंतर तुम्हाला इथंच काय हिल स्टेशन्स पाहता येतील. हिल स्टेशन्स म्हणजे हे तुमचे काय तरी थंड हवेची ठिकाणं याचा अभ्यास करता येईल. त्याच्यानंतर हॉट वॉटर स्प्रिंग म्हणजे गरम पाण्याचे झरे तुम्हाला अभ्यास करता येतील. याच्यात तुम्हाला आणखीन काय अभ्यास करता येईल, घाट. याच्यावर नेहमी आयोग क्वेश्चन विचारतं, घाट कोणता घाट कोणाला जोडतो, कोणता घाट कोणाला जोडतो, तर याचाही अभ्यास तुम्हाला इथं करता येईल. 5वं इथं तुम्हाला अभ्यास करता येईल सह्याद्रीच्या उपरांगा. सह्याद्रीच्या उपरांगा म्हणजे या स्वरूपात तुम्ही सह्याद्री प्रत्येक पॉइंट अभ्यास केला पाहिजे. आणि हे जेव्हा झालं तेव्हा सेम हे सगळं ऍप्लिकेशन तुम्ही कोणावर केलं पाहिजे, पठार. पठारामध्ये जास्त काय लँडफॉर्म्स येत नाहीत. मग पठाराचं स्थान विस्तार लांबी रुंदी झालं की पठाराचे जास्त लँडफॉर्म्स येत नाहीत. पठारामध्ये 2च मुख्य लँडफॉर्म्स येतात. एक बघा, पठारावर असणारे पठारे. पठारावर असणारे पठारे म्हणजे पठारावर असणारे पठारे, जसं फॉर एक्झाम्पल पाहायचं असेल तर तळेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारतात, तर ते वर्धा जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे, नाशिक जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मावळ सासवड ही पठारे पुणे जिल्ह्यात आहेत. त्याबरोबर तुम्हाला आणखीन विचारलं जातं जत आणि खानापूर हे पठार सांगली जिल्ह्यातले. पाचगणी, औंध, कास, महाबळेश्वर हे पठार सातारा जिल्ह्यामधले, म्हणजे पठारावरील पठारे आले. सेम दॅट पठारावरील टेकड्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, कोणत्या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत.
या पठारावर असणाऱ्या टेकड्या, म्हणजे या सगळ्या स्वरूपाचा अभ्यास करणे म्हणजे महाराष्ट्राचं फिजिकल स्ट्रक्चर अभ्यास करणे, म्हणजे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना याचा अभ्यास तुम्हाला या स्वरूपात केला पाहिजे. या स्वरूपात तुम्ही जर याचा अभ्यास कराल तर तुमचे फिजिकल स्ट्रक्चर क्लिअर होईल आणि प्रत्येक ठिकाणी डायग्रामॅटिक अभ्यास करा. त्यासाठी आमची टीम हे पूर्ण तुम्हाला मदत करते. यासाठी आपली नवीन कंबाईनची बॅच ही सुरू होतीये. लक्षात ठेवा, येणाऱ्या 16 जूनच्या एक्झामसाठी ही स्पेशल बॅच असेल, फोकस्ड बॅच असेल. या बॅच मध्ये ज्यांना जॉईन करायचंय त्यांनी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर संपर्क साधू शकतात. ठीक आहे, थँक्यू. थांबूयात आपण. धन्यवाद.